वाळू उपशाच्या जोरावर भाईगिरी करणाऱ्या आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या जालन्यातील त्या दोन वाळू माफिया भावांची सर्व हवा जाफराबाद पोलिसांनी एका झटक्यात काढली आहे. जप्त केलेला जेसीबी पोलीस ठाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ काढून त्यावर पोलिसांना चिथावणी देणारी गाणी लावून व्हॉट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या कैलास आणि परमेश्वर बकाल या दोघांना पोलिसांनी असा काही खाकी हिसका दाखवला की त्यांची सर्व हिरोगिरी क्षणात गायब झाली. पोलिसांना सोशल मीडियावरून आव्हान देणाऱ्या या सोशल मीडिया स्टार्सचा माज उतरवत त्यांना ताब्यात घेऊन चांगलाच चोप देण्यात आला. ज्यानंतर या भावंडांचा माफी मागतानाचा व्हिडिओ आता वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. सर, आपण एका अवैध वाळूच्या प्रकरणी एक कारवाई करत ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त केलं होतं आणि न्यायालयाच्या आदेशानंतर यामधील जेसीबी सुद्धा त्यानंतर आरोपींनी जे आहे तर पोलीस स्टेशन बाहेर हे जेसीबी येताना एक रील बनवून व्हॉट्सअपवर अपलोड केली होती. या प्रकरणी आपण आरोपीवर काय कारवाई केलेली आहे आणि पोलिसांविरोधात शोभत त्याने त्या रीलमध्ये स्टेटसमध्ये भाषा वापरल्याचं समोर आलेलं आहे. काय कारवाई केलेली आरोपीवर आणि काय संदेश असेल यानंतर पोलिसांविरोधात अशा प्रकारची भाषा वापरण्यासाठी? पोलीस स्टेशन जाफराबाद मध्ये दिनांक 16 एप्रिल रोजी आरोपी परमेश्वर रानोजी बकाल आणि कैलास रानोजी बकाल हे अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असताना जेसीबी आणि ट्रॅक्टरसह मिळून आलेले होते. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र न्यायसंहिता आणि भारतीय न्यायसंहिता 303(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये त्यांचं ट्रॅक्टर आणि जेसीबी पोलिसांनी जप्त केलेलं होतं. हे जप्त केलेलं जेसीबी आणि ट्रॅक्टर त्यांनी न्यायालयाच्या आदेशाने सोडून घेतलं होतं. परंतु त्यानंतर जेसीबी सोडल्यानंतर त्यांनी एक रील पोलीस स्टेशनमधून जेसीबी जाताना आणि त्यानंतर फटाके फोडतानाची एक रील बनवली होती आणि त्यामध्ये एक प्रक्षोभक वक्तव्य केलेलं होतं, ज्यातून पोलिसांच्या कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करून पोलिसांना घाबरत नाही अशा प्रकारची एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एक अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला होता आणि आम्ही तालुका दंडाधिकारी यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि त्यांची शांतता राखण्यासाठी त्यांच्याकडून बंधपत्र सुद्धा मान्य तहसीलदारांनी घेतलेलं आहे. यानंतर त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये आम्ही न्यायालयाकडे पुढील तपास करण्याची परवानगी मागितलेली आहे. यानंतर अशा प्रकारचे पोलिसांविरोधात स्टेटस किंवा रील बनवण्यासाठी काय आव्हान आहे? प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि यापुढे माझा म्हणजे आमचा पोलीस दलाचा एक संदेश आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायद्याचं उल्लंघन करू नये आणि कायद्याचा सन्मान राखावा. आणि यामध्ये जर कोणी चुकत असेल तर पोलीस त्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवून देईल आणि अशा करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं होतं, त्यानंतर त्यांनी माफी मागितलेली आहे. एक माफीचा व्हिडिओ सुद्धा त्यांच्या समोर आलेला आहे. हो, तर त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी नेमके हा व्हिडिओ का टाकला याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केलेली होती. तर त्यांनी जाहीररित्या त्यांच्या या कृत्याबद्दल माफी मागितलेली आहे. त्यामुळे त्यांना आम्ही ती माफी मागितल्यामुळे त्यांना आम्ही कायदेशीर कारवाई करून सोडलेलं आहे.